नमस्कार, सोलापूर सवेरा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या आपण साखरपेठ परिसरात आहोत आणि या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला जे कारखाना आहे, कापड कारखाना, त्याला भीषण आग लागल्याची घटना जी आहे समोर आलेली आहे। सदर या ठिकाणी आपण मागं पाहू शकता की अग्निशमन दलाची जे गाड्या आहे या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि सध्या जे आहे ते आग बुझवण्याचे काम जे आहे सुरू आहे। सध्या जे कारखाना आहे तो कापडाचा कारखाना होता आणि या ठिकाणी जे युनिफॉर्म जे आहेत त्या युनिफॉर्मचं जे आहे ते कारखाना त्या ठिकाणी होता। साखरपेठ या ठिकाणी सैफनसाहेब सगरी यांचा एक घर पण आहे, अजून रेडीमेडचा त्यांचा कारखाना आहे छोटासा, त्यामध्ये आपला संसार करून उपजीविका करत होते। परंतु आज अचानक आग लागली, कशामुळे लागली अजून हे निश्चित झालेलं नाहीये, पण आग लावून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांचा, सर्व माल जळलेला आहे। त्याचे अग्निशमन दलाच्या गाड्या आल्यात, आता आग जसं काम चालू आहे। परंतु आता ह्या गरीबावर काय आता फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्याला याचा बिचाराला सगळ्यांनी मदत करायची गरज आहे, कारण तो एवढा गरीब माणूस, तो सगळ्यांची मदत करणारा व्यक्ती आहे, एक समाजसेवक म्हणून काम करतोय तो। त्याच्याच घराला आग लागली, अतिशय आम्हाला दुःख वाटायला आहे। आम्हाला जसं फोन आला, मी ताबडतोब इथं आलो, बघितलं तर अतिशय वाईट परिस्थिती आहे। तर आता ज्यात मी शासनाला विनंती करतो की जी सखोल चौकशी करून जर एमईसीबी शासन झाला असेल तर त्या नुकसान भरपाई द्यावा, अशी माझी शासनाकडे मागणी आहे। चौकशी करावा, कारण मला तर वाटतं की शॉर्ट सर्किट झाला असेल बहुतेक। छोटा मोठा कारखाना आहे त्यांचा, त्यामध्ये त्यांचा चालता व्यवसाय, 2 मुलं त्यांचे तेच काम करतात, टेलरिंग स्वतः तिने कापड शितात, तिने शेळ्यांचे ड्रेस वगैरे शितात। परंतु आताच्या सध्या माल आला आहे, सीझन जूनचा महिना आहे, शाळा चालवणार आहे, ते सगळं तिने माल आणल्यात, ते माल जळून खाक झालेला आहे। त्यासाठी मी विनंती करतो शासनाला की जे चौकशी करून ह्याला काहीतरी काय मदत मिळून द्यावी, एवढी माझी अपेक्षा आहे। Now and press the bell icon. Never miss it.